मुंबईच्या समुद्र किनाऱ्याला वसलेले सुंदर असे ठिकाण म्हणजेच विरार, ज्याच्या समुद्र किनाऱ्याला लागून असलेले नवापूर गाव, ज्यामध्ये कोस्टल फार्म हाऊस आहे, जो 4 ते 5 गुंठ्यात बांधलेला सुंदर असा फार्म हाऊस, ज्यात लक्झरी रूम, लॉन, पूल, टेरेसची फॅसिलिटी उपलब्ध आहे. परंतु व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी जेन्युइन फीडबॅक देऊ इच्छितो. इन्फ्रास्ट्रक्चर ह्या रिसॉर्टचे सुंदर आहे, पण सर्व्हिस डिलेचा आम्हाला अनुभव आला. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये रिसॉर्ट आणि ट्रॅव्हलची संपूर्ण डिटेल कव्हर करेल. नमस्कार मित्रांनो, माझे नाव ट्रेकर प्रणय आणि आम्ही आज आलो आहोत ते विरारच्या कोस्टल फार्म ह्या रिसॉर्टवरती. हा रिसॉर्ट जो आहे विरार स्टेशनपासून अगदी 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. विरार स्टेशनपासून आम्ही ऑटो केली, शेअर ऑटो पण आहेत इथे. अराऊंड 30 to 40 रुपीज लागतात पर हेड. तर तुम्ही ह्या रिसॉर्टवर नक्की या. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला संपूर्ण डिटेल या रिसॉर्टची सांगेल मी. आम्ही चेक इन करून लगेचच विरार बीचवरती जाणार आहोत. बीचवरती आलो, एक 10 मिनिटाच्या अंतरावरतीच हा बीच आहे. तुम्ही बीच पाहू शकता, सनसेट होतोय समोर. सुंदर बीच आहे, क्लीन बीच आहे एकदम. बीचवरून पुन्हा आम्ही फार्म हाऊसवरती आलो. छोटासा स्नॅक्स म्हणून इव्हिनिंग स्नॅक्स केला आम्ही आणि आता बसलो आरामशीर. फार्म हाऊस खरंच सुंदर दिसतो, रात्रीचा लाइटिंग वगैरे सुंदर आहे. चला तर फार्म हाऊसचा नाईट व्ह्यू पाहूयात. हा पहा लॉनपासून समोरचा व्ह्यू. हा स्विमिंग पूल छोटासा आहे पण देखणा आहे. ह्या पूलमध्ये अराऊंड 10 ते 12 लोक कम्फर्टेबली पूलमध्ये एन्जॉय करू शकतात, असा पूल आहे हा. चला तर आपण रूम्स पाहूयात. हे रूम्स पहा, लक्झरी रूम आहेत, कपल रूम्स आहेत सर्व फार्म हाऊसवरती. डॉर्मेंटरी वगैरे काही नाही, फक्त कपल्स रूम्स इथे भेटतील. रूम्स वगैरे क्लीन आहेत. काही रूममध्ये इश्यू होता, पण ठीक आहे. हा आम्हाला जो रूम भेटला तो क्लीन होता. बाकी कलिग्ज आहेत त्यांच्या रूममध्ये इश्यू होता. मॉर्निंगचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही. हा फर्स्ट फ्लोअरचा गॅलरीचा व्ह्यू आहे आणि इथून वरती जायला, टेरेसवरती जायला हवे आहे. टेरेस इझिली ॲक्सेसिबल आहे, सर्वांसाठी आहे टेरेस ॲक्सेसिबल. ह्या कोस्टल फार्मच्या वरती आलो आहे मी, टेरेसवरती. टेरेस पाहू शकता, स्पेशियस आहे. इथे इव्हेंट पण होईल. एखादा जर तुम्ही इव्हेंटसाठी जर बघत असाल हा रिसॉर्ट, तर इथे इव्हेंटही होऊ शकतो. तर या रिसॉर्टपासून खालचा व्ह्यू पहा. 360 अँगलमध्ये तुम्हाला दाखवतो मी. सुंदर व्ह्यू आहे. इथून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, वॉकेबल 10 मिनिटाच्या अंतरावरतीच समुद्र आहे. पाहू शकता, एकदम शांती आहे. चिल वातावरण होतं रात्री. इथूनच खाली दिसतो तो स्विमिंग पूलचा व्ह्यू. हा पूल जो आहे तो 4.5 फुटाचा आहे. लहान मुलांसाठी इथे वेगळा असा पूल नाही आहे. तर मित्रांनो, चला तर लंच करूयात. लंचची वेळ झाली आहे. 1 तासाभराच्या उशिरानंतर हा लंच आला आहे आमच्याकडे. रात्री सेम लेट आला होता, कारण की मी सांगू इच्छितो की हा लंच जो आहे इथे लाईव्ह काउंटर नाही आहे. हा लंच बाहेरून घेऊन येतात, त्यांचं हॉटेल आहे कदाचित. तिथून हे सर्व जे मेनू आहे ते घेऊन येत आहेत आणि इथे सर्व केलं जात आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणालो ते हेच सर्व्हिस जी आहे ही डिले आहे. लंच आणि डिनर हा लेट येतो. ब्रेकफास्ट पण लेट झाला.
जेवणाची टेस्ट ही सुंदर आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्हीची पण. तर मित्रांनो, हे दुपारचे जेवण करून आम्ही चेकआउट करणार आहोत. रिसॉर्टचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नमूद करेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.